नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. आता मी ज्या कंपनीची माहिती सांगणार आहे त्याचं नाव BLS इंटरनॅशनल. ही कंपनी गेल्या 15 वर्षापूर्वी फॉर्म झाली आणि व्हिसा आणि पासपोर्ट आउटसोर्सिंग आणि कन्सुलेट सर्व्हिसेस आउटसोर्सिंगचं हे काम करते. जवळजवळ 50 कंट्रीजचे यांनी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवलेले आहेत कन्सुलेटचे, कारण कन्सुलेटकडे माणसं कमी असतात आणि कामाचा फोर्स खूप जास्त असतो. व्हिसा इश्यू करणे, पासपोर्ट इश्यू करणे, प्रमाणपत्र, व्हेरियस प्रमाणपत्र इश्यू करणे, ओके, तशी भरपूर कामं असतात जी या कन्सुलेट लोकांनी आउटसोर्स केलेली आहेत. त्याच्यामुळे BLS इंटरनॅशनल ही अग्रणी कंपनी आहे. मे बी ओनली वन कंपनी, आता ह्याला कॉम्पिटिटर नाही आहे. तर ही कंपनी खूप जोरात प्रोग्रेस करते. गेले 10 वर्षाचा इतिहास बघितला, आत्ता त्याचा IPO येऊन गेला काही 2 वर्षापूर्वी. कंपनी फॅन्टॅस्टिक ग्रो करते आहे आणि त्याचा टिपिकली 37% CAGRने रेव्हेन्यू वाढला आहे 22पासून ते 25पर्यंत. कॅश 829 करोड कॅश आहे त्यांच्या बुक्समध्ये ॲज ऑफ 25 मार्च. आणि ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल 22%वरून 31%पर्यंत गेलेलं आहे. तर घोडदौड चालू आहे कंपनीची. ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री जशी वाढेल ती 8% पर CAGRने वाढते, त्याच्याप्रमाणे यांचा पण धंदा वाढणार आहे. ओके, आउटसोर्सिंग व्हिसा मार्केट, ओके, एक्सेप्ट USAने दिलेलं नाही, बाकी बऱ्याच कंट्रीनी दिलेलं आहे. आणि हे मार्केट 14% पर ॲनमनी ग्रो होते, 14% CAGR. ओके, कन्सुलर सर्व्हिस मार्केट, ओके, माणसंच नाही जाता आणि एबल माणसं अजिबात नाही, शिकलेली माणसं, IT ड्रिव्हन माणसं अजिबात नाही. त्यामुळे तो पण सेक्टर 32% CAGRने वाढतो. ग्लोबल कन्सुलर सर्व्हिसेस, ओके, टू वर्ल्ड पीपल, नॉट ओनली देअर कंट्री पीपल बट आउटसायडर्स हू वॉन्ट टू विजिट देअर कंट्री. ओके, तशी ही कंपनी आहे BLS इंटरनॅशनल. मिस्टर अग्रवाल ह्याचे चेअरमन आहेत. त्यांची मुलं पण बघतात आहे. 2 मॅनेजिंग डायरेक्टर, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर झालेले आहेत आणि 75% यांचा रेव्हेन्यू व्हिसा आणि कन्सुलेट, पासपोर्ट या एरियातनं येतो आणि 25% जो येतो तो डिजिटल सर्व्हिसेस या एरियातनं येतो. ओके, आणि ही कंपनी 20 वर्षे जुनी आहे, तुम्हाला मी सांगितलं. आणि वर्ल्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री जशी वाढते तसं यांचा बिझनेस वाढत जाणार आहे. आणि 80% CAGRनी कंपनी वाढलेली आहे EBITDA लेवलला 22 ते 25मध्ये. ओके, आणि पॅट मार्जिन यांचं 25%, अनबिलिव्हेबल ना. पॅट मार्जिन 25% असणाऱ्या खूप कमी कंपन्या आहेत. तर ती BLS ही सर्व्हिसेस ग्रोथ कंपनी आहे. ज्यांना ग्रोथ स्टॉक घ्यायचे आहेत, ओके, त्यांनी ह्या कंपनीचं अवश्य लक्ष द्यावं किंवा अभ्यास करावा. 46 गव्हर्मेंट्स, ओके, वर्ल्ड वाईड यांचे आत्ता क्लायंट्स आहेत आणि 70 कंट्रीजमध्ये त्यांचे ऑपरेशन्स आहेत. आणि कॅश ड्रिव्हन कंपनी आहे. लोन जे होतं ते आता सगळं परत केलेलं आहे IPO नंतर, आणि त्याच्यामुळे कंपनी निश्चितच चांगली घोडदौड करणार आहे अशी खात्री वाटते मला. आणि ट्रॅव्हल टुरिझम जशी वाढेल तशी ही कंपनी पण वाढणार. BLS इंटरनॅशनल ही एक कंपनी तुम्हाला मी आता सांगितली. ओके, इफिशियन्सी खूपच सुंदर आहे याची, त्यामुळे बघा आणि याच्यामध्ये पार्ट घेऊ शकता तुम्ही. तुमच्या ॲडवायझरला विचारा.